नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आज आपण पार्ट 3 ला स्टार्ट करणार आहोत। पार्ट 3 मध्ये आपल्याला पार्ट 2 मधील म्हणजे टाइप बी मधील काही डाउट्स आपल्याला इथे घ्यायचे आहेत। बऱ्याच मुलांचे काही डाउट्स आलेले आहेत, ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर आहे टाइप बी मधला, टाइप बी मधील 7, 13, 21, 20, 23, 22 सुद्धा आहे, त्यानंतर 26 एवढे आहेत। हे मुलींच्या ग्रुपमधील आहे आणि बॉईजच्या ग्रुपमध्ये होते। टाइप बी 20 आला, 23 आला, 25 राहिला, 25 एक घेऊ, त्यानंतर 7, 9, 19, 9 आणि 19 म्हणजे जवळपास बरेच डाउट्स झालेत। 23, 26 ठीक आहे, ठीक आहे, काही सेम सुद्धा याच्यामध्ये असतील तर ते आपण पुन्हा कंटिन्यू करू। 11, 14, 21 घेतला, 11 आणि 14 पण घेऊ। चलो, तर एवढे डाउट्स आहेत, हे आपण डाउट्स आज क्लिअर करू आणि नंतर नेक्स्ट टाइपला सुरुवात करू। त्याच्या अगोदर आपल्याकडे काही नोट्स आहेत, ठीक आहे। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, तर जास्त जर वेळ झाला तर आपण याच्यामध्ये नुसते डाऊट पण क्लिअर करून स्टॉप करू। तर ह्यामध्ये तुमचं रिव्हिजन पण होईल आणि तुम्ही पुन्हा एकदा हे क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या, जसं आपण क्लासमध्ये याला रिवाईज सोडवायला लावतो बऱ्याच वेळेस, तर तसं तुम्ही हे क्वेश्चन्स पुन्हा एकदा रिवाईज ट्राय करा। कारण हा टॉपिक म्हणजे तसं इझी आहे, पण विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी कधी कधी वेळ लागतो, म्हणून त्यांना कधी कधी अवघड पण वाटतो। बघा इथं काय दिलेलं आहे, 7वा क्वेश्चन जो दिलेला आहे तो दिलेला आहे, ए डज हाफ ॲज मच ॲज बी अँड सी डज हाफ ॲज मच ॲज वर्क ए अँड बी टुगेदर। बघा काय म्हटलंय, ए डज हाफ ॲज मच ॲज बी, म्हणजे बी जेवढं खातो, 2 चपात्या खातो, याच्या हाफ हा म्हणजे एकच चपाती खातो, आणि सी डज हाफ ॲज मच ॲज वर्क ए अँड बी टुगेदर, आणि ए आणि बी जेवढं काम करतात याच्या हाफ हा सी खातो, म्हणजे ए आणि बी दोघं मिळून किती चपात्या खातात, 3, तर याच्या हाफ म्हणजे किती होईल इथं, 1.5। आता इथे हे डेसिमल मध्ये कधीच येऊ द्यायचं नाही, म्हणून आपण याला 3 करू, 1.5 दुनी 3, 2 दुनी 4 आणि 1 दुनी 2, म्हणजे इथं आपल्याला वर्क दिलेलं आहे। मी तुम्हाला काल सांगितलं होतं, जर वर्क दिलेलं असेल तर आपण टाइमचा रेशो काढू शकतो, पण गरज असल्यासच काढायचं, कारण इथं समोर दिलेलं आहे, इफ सी अलोन कॅन फिनिश द वर्क इन 40 days। आता इथं सी ची इफिशियन्सी आपल्याला भेटलेली आहे, सी हा डेली 3 चपात्या खातो आणि हा 40 दिवसात काम कंप्लीट करतो। 7 नंबरचा हा क्वेश्चन आहे, तुम्हाला साइड बाय साइड नोट्समधून क्वेश्चन सुद्धा बघावा लागेल। मग आता जर इथं 40 दिवसात तो काम संपत असेल तर 40 गुणिले 3 केलं तर टोटल वर्क भेटलं 120। देन टुगेदर ऑल फिनिश द वर्क इन म्हटलंय, तर सगळे मिळून किती दिवसात काम फिनिश करतील। आता ह्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथं घेतलेलं आहे। मला सांगा 40 दिवसात सी डेली जर 3 चपात्या खात असेल तर टोटल वर्क असेल 120 चपात्या खाण्याचं, आणि सगळे मिळून जर तुम्ही लोक बघितले तर 4 आणि 3 7 8 9 एवढे, म्हणजे एका दिवसात 9 चपात्या फिनिश करतील, सगळे मिळून म्हटले, ऑल टुगेदर ऑल विल म्हटले। मग आन्सर काय असेल, 120 भागिले 9 म्हणजे 3 चौक 12, 0, 3 त्रिक 9 म्हणजे 40 भागिले 3। याला तुम्ही असंही लिहू शकता, 13 त्रिक 39 होतं आणि हे 41, म्हणजे एवढे दिवस त्याला ते काम संपायला लागतील। मग आपला आन्सर असेल ऑप्शन ए। 9 नंबरचा क्वेश्चन बघा काय, 9 नंबरमध्ये दिलंय, ए अँड बी कॅन डू द वर्क इन 72 days। बघा हे 9 नंबरचा क्वेश्चन आहे, ए अँड बी कॅन डू द पीस ऑफ वर्क इन 72 days। ए अँड बी म्हटले बरं, हे दोघं मिळून एक काम 72 दिवसामध्ये करतात। बी अँड सी can do the work in 120 days and A and C can do the together work in 90 days। आता हे तुम्ही व्हिडिओ प्रॉपर पाहिला नसेल, हे क्वेश्चन मी तुम्हाला काल 2 एक्सप्लेन करून दाखवले होते, मला वाटतं हा पण सेम क्वेश्चन एक्सप्लेन केला होता। इन व्हॉट टाइम कॅन ए अलोन डू इट। आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यापैकी असा पण एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ए अँड बी अँड सी तिघं मिळून हे काम किती दिवसात करतील। काल तुम्हाला हे क्वेश्चन विचारला होता, किंवा
ए आणि सी किती दिवसात करेल किंवा बी आणि सी किती दिवसात करेल किंवा ए आणि बी किती दिवसात करेल. तर अशाच पद्धतीने ए किती दिवसात करेल, बी किती दिवसात करेल किंवा सी किती दिवसात करेल हा पण क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. म्हणजे टोटल असे 7 ते 8 क्वेश्चन ह्याच क्वेश्चनवर तयार होऊ शकतात. मग आता इथं सोपं आहे, ए किती दिवसात काम करेल. तर आता इथं काय करायचं, सेम कालची मेथड वापरायची. ह्या तिघाचा LCM काढायचा. किती भेटेल यांचा LCM 120 आहे. 12 दुनी 24, 240, 9 ने भाग जात नाही, 12 त्रिक 36, 360 घेतला तर 9 चौक 36 होईल. 12 दुनी 24, 12 त्रिक 36 होईल. 7 5 35 होता आणि 2 पंचे 10. म्हणजे यांची रेग्युलर इफिशियन्सी भेटली आपल्याला 5, 3 आणि 4. म्हणजे ए आणि बी मिळून जर 5 चपात्या खात असेल तर बी आणि सी मिळून 3 आणि ए आणि सी मिळून किती खात असेल इथं 4. वर्क काही असू शकतं आणि टोटल वर्क किती येतं 360. पण मी तुम्हाला काल हे एक्सप्लेन केलं होतं पार्ट 2 मध्ये की हे 2-2 जण असतात. म्हणजे ए सारखे 2, बी सारखे 2 आणि सी सारखे 2. जर एबीसी किती दिवसात काम करेल असं जर ह्या क्वेश्चन मध्ये विचारलं असतं तर आपण इथं लिहिलं असतं 360 भागिले 5 आणि 4 9 3 12. 12ला 2 ने डिवाइड केलं असतं कारण हे सगळे 2-2 आहे. 2-2 आहे तर हे 12 चपात्या खातात. जर 1-1 असते तर किती चपात्या संपल्या असत्या, फक्त 6. हाफ झाले असते ना माणसं कम्प्लिटली. मग इथं 6 6 36. मग एबीसीनं ते काम केलं असतं 60 दिवसामध्ये. पण जर येणं विचारलं, आता मला सांगा एबीसी तिघं मिळून ए प्लस बी प्लस सी तिघं मिळून जर हे 6 चपात्या खात असेल, इथं 12 कोणाचं होतंय 2ABCचं होतं. म्हणजे ए सारखे 2, बी सारखे 2 आणि सी सारखे 2 जर असेल तर 12 आणि एबीसीच असेल तर इथं किती येईल, फक्त 6. मग मला सांगा जर एबीसी 6, आता इथं आपल्याला एचं कॅल्क्युलेट करायचं असतंय, बीचं कॅल्क्युलेट करायचं असेल तर सीचंही कॅल्क्युलेट करायचं असेल. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन फिरून फिरून विचारला जाईल. टोटलवर किती आहे 360 आहे. मला सांगा जर एबीसी मिळून 3 चपात्या खात असेल आणि इथं आता एचं कॅल्क्युलेट करायचंय, एबीसी मधून जर आपण बीसी मायनस केले, बीसी मिळून बीसी किती चपात्या खाते तर 3 चपात्या खाते. बीसी इथं दिलेलं आहे ना, काढलं ना आपण. मग बीसी 3 तर एबीसी मधून बीसी जर मायनस केला म्हणजे 6 मधून 3 गेले तर आपल्याला भेटलं 3. म्हणजे ए एकटा 3 चपात्या खाईल तर एला 3 1 3 3 2 6 किती दिवस लागतील, 120 दिवस लागेल. मग आपला आन्सर असेल ह्या क्वेश्चनचं ऑप्शन बी. आता इथं बीचं कॅल्क्युलेट करायचं असतं तर एबीसी मधून एसी मायनस केला असता. मग एसी किती 4 आहे, 6 मधून 4 गेले तर खाली किती राहील 2. म्हणजे इथं होईल 180 दिवस. आता सी कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला कोण मायनस करावं लागेल, ए बी मायनस करावं लागेल. मग 6 मधून 5 गेले तर 1 राहिला. म्हणजे एकट्या सीला किती दिवस लागतील इथं 360. तर अशा पद्धतीने तुम्ही हा 9 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि त्याच्यावर अजून एक्स्ट्रा क्वेश्चन्स हे असे बनू शकतात. ए किती दिवसात करेल, बी किती दिवसात करेल, सी किती दिवसात करेल. आणि जर एबीसी दिलं असतं तर एसी किंवा बीसी किंवा एबी किती दिवसात करेल. तर ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. बघा मग 11 नंबर, ए अँड बी कॅन डू द वर्क इन 8 days. ए अँड बी can do the work in 8 days. म्हटलं हे दोघं मिळून 8 दिवसात करतात. बी अँड सी can do the same work in 12 days and ABC together can finish the work in 6 days. ABC together can finish the work in 6 days. A and C together will do it in how many days? मी तुम्हाला कालच एक्सप्लेन केलं की ए आणि सी किती दिवसात काम करेल. आता इथं एबीसी जर असेल तर 6 दिवस लागतात आणि जर 2ABC असतं म्हणजे माणसं डबल झाले असते, जसं इथं 2ABC येत आहे ना, तर याला किती दिवस लागले असते, फक्त इथं 3. आणि ह्या तिघाचा मग LCM काढला असता आपण 12 दुनी 24. मग 8 त्रिक 24 भेटला असतं. ए आणि बी 3 चपात्या खाईल, बी आणि सी 12 दुनी 24 आणि हे 3 8 24. मग आता मला सांगा जर इथं 2ABC असेल, एबीसी सारखे 2-2 जण असतील, 2 ए इथले पकडले आपण, हे 2B आणि 2C असेल तर सगळे मिळून किती चपात्या खातात इथं 8. पण इथं तर 5च संपल्या. म्हणजे उरलेल्या 3 चपात्या कोण खात असेल, ए आणि सी. मग ए आणि सीला किती दिवस लागतील तर 24 टोटल चपात्या होत्या आपल्याकडे, 24 लाडू होते. म्हणजे 3 8 24 म्हणजे किती दिवस लागतील इथं 8 दिवस. मग अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन ए आणि सीचा सॉल्व्ह करू शकता. आता जर अशा टाईपचा क्वेश्चन आला, कारण ह्या टाईपचे ऑल क्वेश्चन आता ऑलरेडी झालेले आहेत, तुम्ही एकदा रिवाइज बघा. कारण नुसते क्वेश्चन आपण रट्टा मारून काही फायदा होणार नाही, कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली पाहिजे. बघा त्यानंतर 13 नंबर वा, 13 नंतर 14 आहे.
फादर कॅन डू द जॉब ॲज फास्ट ॲज हिज टू सन वर्किंग टुगेदर. काय म्हटलंय, एक फादर आहे, हे सन 1 आणि सन 2च्या बरोबर काम करतात म्हटलं. फादर कॅन डू अ जॉब ॲज फास्ट ॲज हिज टू सन वर्किंग टुगेदर. म्हणजे हे जर समजा एक चपाती खात असेल दोघं मिळून, तर फादर ह्या 2 सनच्या बरोबर, म्हणजे एकटा किती चपात्या खात असेल, 2. इफ वन सन डज द जॉब इन 3 hours अँड अदर इन 6 hours. पण आपल्याला इथं हे दिलेलं नाही. आता आपण हे 3 hours आणि 6 hours दिलेलं आहे दोघांचं, यांचं काही दिलेलं आहे का नाही. मग आता 3 hours, आता इथं टाइम दिलेला आहे. मग टाईममध्ये यांचं जर LCM काढलं, एक सन तेच काम 3 तासात करतो आणि दुसरा तेच काम 6 तासात करतो. मग म्हटलं हाऊ मेनी hours डज इट टेक टू फादर टू डू द जॉब. तर फादरला तेच काम करायला किती दिवस लागतील. आता मला सांगा, ह्या दोघांचा LCM काढला, 6 भेटला, 3 दुनी 6, 6 1 6, म्हणजे 2 सन मिळून किती चपात्या खातील, 2 आणि 1 3 खाईल. आता टोटल काम किती आहे, 6 आहे. आता मला सांगा, जर दोघं मिळून 3 खात असेल तर फादर एकटा 3 खात असेल, कारण त्यांच्या तो इक्वल आहे. मग टोटल 6 चपात्या होत्या, 6 भागिले 3 केलं तर फादरला किती दिवस लागतील, फक्त 2 दिवस लागतील. आता हे डेजमध्ये नाहीच आहे क्वेश्चन, हा हावर्समध्ये, म्हणजे किती हावर्स लागतील आपल्याला, 2 hours लागतील. एकदम इझी हे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन, ए इज ट्वाइस फास्ट ॲज वर्कमॅन ॲज बी. ए हा ट्वाइस फास्ट बी पेक्षा, म्हणजे हा 2 चपात्या खातो जर हा 1च खात असेल तर. अँड टुगेदर दे कॅन फिनिश द वर्क इन 14 days. आता मला सांगा, टुगेदर 14 दिवसात संपवतात. आपण इथं वर्क घेतलेले यांची, इथं आता यांना जर 2 चपात्या खाल्ल्या, हा 4 खाईल. कोणतंही घ्या, हे घ्या, काही फरक पडणार नाही. पण ह्या व्हॅल्यू नाही घ्यायच्या, मोठ्या व्हॅल्यू घेतल्या तर कॅल्क्युलेशन मोठे होणार. मग आता इथं काय म्हटलंय, ए इज ट्वाइस फास्ट ॲज बी. मग मला सांगा, दोघं मिळून 14 दिवसात काम करतात. तर दोघं जणांचं काम किती, 2 आणि 1 3 आहे, 14 त्रिक 42. आता काय क्वेश्चन विचारतील, टोटल चपात्या 42 झाल्या. एक तर बी किती टायमात खाईल किंवा ए किती टायमात खाईल. इन हाऊ मेनी डेज ए कॅन अलोन फिनिश द वर्क म्हटलंय. मग एला किती दिवस लागेल, तर 2 ने डिवाइड करा, किती दिवस लागतील, इथं 21 दिवस लागतील. झालं. म्हणजे ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही डायरेक्टली सॉल्व करू शकता. त्यानंतर 19 नंबर, 19 20 21 भरपूर आहेत. 19 नंबर काय, हे काय सिंपल आहे, याला क्लिअर करतो, लय लांब चालली गाडी. 19 काय दिलेला आहे क्वेश्चन, तो 19 दिलेला आहे, ए कॅन डू द वर्क इन 15 days, बी इन 20 days. म्हटलं ए एक काम 15 दिवसात करतो आणि बी तेच काम किती दिवसात करतो, 20 दिवसामध्ये. इफ दे वर्क टुगेदर फॉर 4 days, देन द फ्रॅक्शन ऑफ द वर्क लेफ्ट इज. आणि जर त्यांनी 4च दिवस काम केलं तर किती काम बाकी राहील म्हटलं, फ्रॅक्शन ऑफ द वर्क. मग आता किती कंप्लीट झालं ते भेटेल ना इथं, 15 आणि 20 यांचा LCM किती भेटेल, 20 21 20 2 40 20 त्रिक 60. 60ला दोन्हीने भाग जातो म्हणून 60 घेतलं. मग हा जर दिवसात 3 चपात्या खात असेल, 20 त्रिक 60, तर हा किती चपात्या खातो, 4. म्हणजे दोघं जण मिळून जर एका दिवसात किती चपात्या खातात, मग काम करायला लागले तर 7 चपात्या खातील किंवा 7 कामं करतील असं म्हणून. आता ही LCM मेथड आहे. आता हे 1/15 आणि 1/22 असं लिहून फ्रॅक्शनमध्ये ते काढत बसले, त्याला वेळ जातो. हे सोपं आहे सगळ्यात. मग आता मला सांगा, दिवसात दोघं जण 7 चपात्या खातील आणि 4 दिवस काम केलं तर किती काम होईल, मग 28 चपात्या संपून जातील 60 पैकी. पण आपल्याला विचारलं किती राहिल्या, मग किती राहतील, 32 भागिले 60 एवढं फ्रॅक्शन ऑफ दी वर्क राहील. म्हणजेच याला भाग जातो अजून, 1 बे, 2 सख्ख 12, 2 त्रिक 6 0, इथं किती येईल 8 आणि 15. मग आपला आन्सर असेल 8/15 ऑफ दी फ्रॅक्शन ऑफ दी वर्क लेफ्ट म्हणून. त्यानंतर 20 नंबर बघा, हे कॅन डू द वर्क 7 days ऑफ 9 hours इच म्हटलंय. ये एक काम 7 दिवसात जर त्याने डेली 9 तास काम केलं तर संपून टाकतो. अँड बी कॅन डू 6 days 7 hours इच. हाऊ लॉंग विल द टेक टू डू वर्किंग टुगेदर 8 2/5 hours अ डे. 8 2/5 hours अ डे. किती दिवस लागतील म्हटलं. मग 8 45 मग 42 भागिले 5 तास ते डेली काम करणार आहे म्हटलं. मग मला सांगा, याला आपण हावर्समध्ये कन्वर्ट करू. 9 7 किती होईल, इथं 63 hours होईल आणि 7 सख किती होईल, 42 होईल. 63 दुनी होतं 126, 63 दुनी 126 होतं आणि 4 त्रिक 12 आणि 2 त्रिक 6, 42 त्रिक 126 होतं. म्हणजे आता हे तासामध्ये कन्वर्ट केलं, हे एक काम 7 दिवस 9 तास जर 7 दिवसात संपत होता, जर तो डेली 9 तास काम केलं तर, आणि बी तेच काम 6 दिवसात संपत होतं जर डेली 7 तास काम केलं तर. आता क्वेश्चनमध्ये सांगितलंय
आता क्वेश्चनमध्ये सांगितलं म्हणजे एला आपल्याला माहिती आहे 63 आवर लागतात आणि बीला लागतात 42 आवर. ह्या दोघांचा LCM काढला तर भेटला 126. मग 63 दुनी 126 आणि हे भेटलं 42 त्रिक 126. मग दोघं मिळून एका तासात किती काम करतील? 5. मग आपल्याला सांगितलं की 126 कामं आहेत. जर त्यांनी डेली 42/5 एवढे हावर्स काम केलं, मला सांगा जर डेली एवढं काम केलं त्यांनी 42/5 हावर्स, तर इंटू आपण एका तासात किती काम करतात दिलेलं आहे आपल्याला? 5 तास 5 कामं करतात दिलेलं एका तासात. इथं दिलेलं हे काढलं आपण. मग एका तासात जर 5 कामं करत असेल तर ते एका दिवसामध्ये किती कामं करतील? इथं 42. हे आपण कॅन्सल केलं. तर एका दिवसात 42 करत असेल तर ते काम दोघांना संपवायला किती दिवस लागतील? फक्त 3 दिवस लागतील. याला जसंच तसंच ठेवायचं आणि डिवाइडने करत बसायचं. त्याच्यामध्ये तुमचे कॅल्क्युलेशन्स वाढतात. त्यानंतर बघा 21 नंबरचा क्वेश्चन. अ टायर हॅज टू पंक्चर. द फर्स्ट अलोन वुड हॅव मेड the tire flat in 9 minutes and the second would have 6 minutes. If air leak out the constant rate, how long does it take to both puncture together to make it flat म्हटलं. मग आता इथं एकाला 9 मिनिट लागतात. आपण असं कन्सिडर करू, एक जर केलं तर 9 दिवस लागतील एना जर काम केलं तर, आणि बीने जर काम केलं तर त्यांनी म्हटलं 6 दिवसात मिनिट घेतलं ना इथं, तर इथं 6 मिनिटात संपेल म्हटलं. म्हणजे आता याला खोलायला याला त्याला वेळ लागतो ना. एकदा खोलल्यानंतर तर याला कमी, आता हवा लीक कॉन्स्टंट असेल तर 2 असेल तर लवकर हवा जाईल, बरोबर. मग आता ह्या पद्धतीनं जर समजा याला आपण ते हवेचं वगैरे काही मेजरमेंटच घेतलं नाही आणि डायरेक्ट आपण याला असं समजलं की एक काम करायला 9 आणि दुसऱ्याला 6 लागतात, दोन्ही मिळून किती वेळात होऊन जाईल, तर ह्या केसमध्ये याला आपण डायरेक्ट सोडू शकतो. ह्या दोघांचा LCM किती येईल? 9 दुने 18 येऊन जाईल सरळ सरळ. मग इथं काय होईल? 9 दुनी 18 सायंत्रिक 18. आणि मग दोन्ही मिळून विचारलं तर काय होईल? हे दोन्ही मिळून म्हटलेलं आहे फ्लॅट. दोन्ही काय म्हटलं? हाऊ लॉंग डज टेक बोथ द पंक्चर टुगेदर टू मेक इट फ्लॅट म्हटलं. दोन्ही मिळून किती वेळात होऊन जाईल म्हटलं, तर 18/5 येऊन जाईल. 5 त्रिक 15 आणि 3 18. फक्त इथं काय लँग्वेज चेंज झालेली, त्याच्यामुळे पोरं पंक्चर आला. आता आतापर्यंत तर पंक्चरचा क्वेश्चनच नव्हता, मग कसं सॉल्व्ह करायचा, काय करायचा, तर त्याला एक्स्ट्रा डोकं लावायचं कामच नाही. सेम ह्या पद्धतीने सॉल्व्ह केला तरी पण तुम्हाला आन्सर भेटून जाईल. बघा 22 नंबरचा क्वेश्चन. आता काय म्हणले? ए कॅन ले द रेल्वे ट्रॅक बिटवीन 2 गिव्हन स्टेशन इन 16 days. आता इथं रेल्वे स्टेशन आणलंय. ए काय करतो? 16 दिवसात ते काम पूर्ण करतो म्हटलं. अँड देन बी कॅन डू द सेम जॉब इन 12 days म्हटलं. काय फरक पडतो? फक्त रेल्वे स्टेशनचं नाव आले, वाक्य आले का वेगळं याच्यामध्ये. विथ द हेल्प ऑफ सी दे डीड द जॉब इन 4 days ओनली. विथ द हेल्प ऑफ सी, आता इथं कोण आलं? ए बी सी आले. विथ द हेल्प ऑफ सी दे डीड द जॉब इन 4 days ओनली. मग सेम आहे ना. इथं ए बीचं दिलेलं आहे आणि ए बी सीचं दिलेलं आहे, तर आपल्याला विचारतील कोणाचं? सीला एकट्याला किती दिवस लागतील. मग म्हटलं देन सी अलोन कॅन डू द जॉब इन, अलोन म्हटले सी अलोन कॅन डू द जॉब इन हाऊ मेनी डेज. मग आता ह्या क्वेश्चन मध्ये काय बघा, ह्या तिघाचा LCM काढायचा. मी तुम्हाला ते सांगितलेलं आधी स्टार्टिंगच याच्यापासून केली होती मी, की जर ए बी आणि ए बी सी दिलेलं असेल तर आपल्याला सीचं विचारलं जाईल. मग आता ह्या केसमध्ये होईल काय? बघा 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 आपल्याला इथं भेटेल LCM. म्हणजे 16 त्रिक 48 होईल, 12 चौक 48 होईल आणि इथं पण 12 चौक 48 होईल. म्हणजे हे दोघं मिळून 7 कामं करतील, पण तिघं मिळून 12 आहे. म्हणजेच सी हा एकटा किती कामं करेल? 7 आणि 5 12, बरोबर. दोघं मिळून 7, पण तिघं मिळून किती दिलेलं आहे? 12. म्हणजे उरलेले कोण करत असणार? सीच. मग सीला किती दिवस लागतील? तर इथं 5 ने डिवाइड करा. 5 9 45 आणि 3 48. म्हणजेच 9 3/5 days सीला ते काम कंप्लीट करायला लागेल. अवघड काहीच नाही बरं का याच्यामध्ये. हे डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. 21 बघितला आपण, 22 घेतला, 22 घेतला, 23 बघा काय इथं घेतो 23. आता 23 बघा काय दिलेलं आहे? ए कॅन डू द सर्टन वर्क इन द सेम टाइम इन विच बी अँड सी टुगेदर कॅन डू इट म्हटलं. ए कॅन डू द सर्टन वर्क इन सेम टाइम इन विच बी अँड सी टुगेदर कॅन डू इट. म्हणजे बी आणि सी जेवढ्या दिवसामध्ये करतील, म्हणजे याने जर एक्स डेजमध्ये काम केलं तर हा एकटा दोघांच्या बरोबर एक्स डेजमध्येच काम करतो असं म्हटलेलं आहे. ए कॅन डू द सर्टन वर्क इन द सेम टाइम इन विच बी अँड सी टुगेदर कॅन डू इट. इफ ए and B together could do it in 10 days
आता काय म्हटलंय, आणि जर ए आणि बी दोघं मिळून एक काम 10 दिवसात करतात, बरोबर, अँड सी अलोन इन 50 डेज, आणि जर सी एकटा 50 दिवसात ते काम करत असेल, देन बी अलोन कुड डू इट इन, तर बी एकटा ते काम किती दिवसात करेल. एकदम सोपा क्वेश्चन आहे पूर्व. हा मला सांगा, हा जर एक्स डे मध्ये करत असेल आणि हे दोघं एक्स डेज मध्येच करत असेल, तर यांची खाण्याची इफिशियन्सी जी असेल ती कशी असणार आहे, दोघांची इथं सेम असणार आहे. म्हणजे डेली हे दोघं मिळून जर 6 चपात्या खात असतील तर हा एकटा सुद्धा किती चपात्या खातो, इथं 6च, बरोबर. तेव्हा ते काम सारख्याच दिवसात संपेल. म्हणजे याने जर 4 दिवस साइन चौक 24 होईल, याने जर 4 दिवस खाल्ला तर साइन चौक 24 होईल, बरोबर. म्हणजे दोघंही मिळून सारखंच काम करत असेल. आता इथं काय केलेलं आहे, हे तिघच दिलेले बघा, ए बी आणि सी. याला सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं बघा, ह्या दोघांचा एलसीएम काढायचा. दोघांचा एलसीएम किती येईल, इथं 50 येईल, बरोबर. 10 5 50, 50 1 50. मग आता इथं टोटल वर्क भेटलं आपल्याला 50 आणि यांची इफिशियन्सी भेटली. हे दोघं मिळून जर 5 चपात्या खात असेल तर हा सी एकटा 1 चपाती खातो, म्हणजे तिघं मिळून किती चपात्या खातात, 6. आताच मी तुम्हाला इथं सांगितलंय, जर हे इक्वली एका सेम डेज मध्ये काम संपत असेल तर यांची कॅपॅसिटी दोघांची इक्वली असणार आहे. मग या 6ला जर इक्वल डिवाइड करायचं असेल तर हे दोघं मिळून 3 काम करेल आणि हा एकटा किती कामं करेल, 3 काम करेल. मग ए किती दिवसात काम संपवेल, तर 50 भागिले 3. आता बी आणि सी चा प्रश्न राहिला, तर आता बी आणि सी मध्ये बी किती दिवसात काम संपवेल, हे एचं झालं, अरे बाबू हे एचं झालं. आता बीचं कसं काढणं, सीचं तर भेटलं आपल्याला 50 भागिले 1, कारण का, तर सीची एकट्याची इफिशियन्सी इथंच भेटलेली आहे, म्हणजे 1 आहे, तर 50 भागिले 1 केलं तर हे सी काम करतो. आता राहिला प्रश्न बीचा. आता इथं बी आणि सी मिळून 3 काम करतात. मला सांगा, बी आणि सी मिळून 3 करतात आणि इथं सी हा 1 काम करतो, तर बी हा किती कामं करेल, फक्त 2 कामं करेल. मग आपला क्वेश्चन बीचा आहे, म्हणजे बीला 50ला जर 2 ने भागलं तर बीला ते काम कंप्लीट करायला किती दिवस लागतील, मग ह्या केसमध्ये 25 दिवस लागतील. मग अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व करू शकता. बघा 25 26 शेवटचे 2 क्वेश्चन त्या टाईपमध्ये आहेत, तर ते आपण घेऊ आणि मग इथं तुमचे डाऊट्स काय होतील, क्लिअर होऊन जातील. खूप सोपे सोपे क्वेश्चन आहे. जिथं जिथं तुम्हाला डाऊट आला तिथं तुम्ही रिवाइज करून बघा एकदा. आता इथे दिलं, वर्क डन बाय ए इन 1 डे इज हाफ ऑफ द वर्क डन बाय बी इन 1 डे. हा 25वा क्वेश्चन आहे. वर्क डन बाय ए इन 1 डे इज हाफ ऑफ द वर्क डन बाय बी इन 1 डे. ए हाफ काम करतो बीच्या, म्हणजे हा जर 2 चपात्या खात असेल तर हा फक्त 1 चपाती खातो. इथं वर्क दिलेलं आहे, टाइम नाही. वर्क डन बाय ए इन 1 डे इज हाफ ऑफ द वर्क डन बाय बी इन 1 डे. वर्क डन बाय बी इन द हाफ ऑफ द वर्क डन बाय सी इन 1 डे. आणि बी हा सीच्या पण काय करतो म्हटलं, हाफ काम करतो म्हटलं. मग इथं याला जवळ घेतो जरा, लय लांब झाला होता. म्हणजे हा किती काम करत असेल, 4. इफ सी अलोन कॅन कम्प्लीट द वर्क इन 7 डेज. आता पुन्हा एकदा तोच क्वेश्चन आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आता सीची इफिशियन्सी आपल्याकडे 4 आणि तो 7 दिवसात संपवतो, म्हणजे टोटल किती काम असेल, इथं 28 असेल. इन हाऊ मेनी डेज कॅन ए बी सी टुगेदर कॅन कम्प्लीट द वर्क. तर ए बी सी मिळून किती दिवसात काम संपवतील, तर किती सिंपल आहे. आता इथं ए एका दिवसात 4 चपात्या खात होता, तर तो जर 7 दिवसात संपवत असेल तर 7 गुणिले 4 चपात्या केल्या तर याचे टोटल चपात्या असतील 28. आणि ह्या तिघा मिळून खायच्या आहे. आता तिघाची कॅपॅसिटी किती, 4 आणि 2 6 आणि 1 किती आहे, टोटल 7 आहे. मग इथं 7 ने जर 28ला भागलं तर परत रिवर्स आपल्याला काय भेटलं, इथं 4 भेटलं. म्हणजे सी ते काम, सॉरी तिघं मिळून ते काम किती दिवसात करतील, फक्त 4 डेज मध्ये करतील. सेम क्वेश्चन आहे पुन्हा, बी एंड सी टुगेदर कॅन कम्प्लीट ए अँड बी टुगेदर. 26वा तुम्ही एकदा ट्राय करा. आताच मी 2 क्वेश्चन तसे तुम्हाला सांगितलेले आहे. आता आपल्याला टाईप सी सुरू करायचा आहे. आता इथं काय दिलेलं आहे, टाईप सी मध्ये. आता हा नवीन टाईप आहे, याच्यामध्ये क्वेश्चन पण काही जास्त नाही आहेत, खूप कमी क्वेश्चन्स आहेत. इफिशियन्सीचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहेत, जे की ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. बघा पहिला क्वेश्चन आपण तरी सुद्धा बघू. सगळे जे काही क्वेश्चन्स आपण इथे घेतलेले आहेत 5, ते 5 क्वेश्चन बघू, कारण टोटलच 14-15 क्वेश्चन्स आहेत त्या जुन्या नोट्समध्ये. नवीन नोट्समध्ये तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन्स भेटतील. ज्यांच्याकडे नवीन नोट्स आहेत त्यांनी त्यातून सॉल्व करा, म्हणजे एक्स्ट्रा प्रॅक्टिस हे झाल्यानंतर.
आणि पाहिजे असेल तर नवीन मागवून पण शकता तुम्ही. तुम्हाला व्हॉट्सअपवर मी दुसरे पण काही क्वेश्चन्स सेंड करतो. आता इथं काय दिलेलं आहे, ए अँड बी कॅन डू द जॉब टुगेदर इन 7 days. ए आणि बी दोघं मिळून एक काम 7 दिवसात करतात म्हटलं. ए इज 3/1/4 टाइम इफिशियंट ॲज बी म्हटलं. ए इज 3/1/4 टाइम्स ॲज इफिशियंट ॲज बी. म्हणजे ए हा आता 3/1/4 म्हणजे काय तर 3.75 बरोबर. 1/4 सॉरी 3.25 म्हणजे 1/4 आहे. 3.25 ए इज 3.14 टाइम्स ॲज इफिशियंट ॲज बी म्हटलंय. म्हणजे हा जर एक चपाती खात असेल तर याच्या हा 3.25 चपात्या याच्या एवढ्या पट टाइम्स म्हणजे पटीमध्ये 3.25 एवढ्या चपात्या खातो. मग त्याने म्हटलं द सेम जॉब कॅन बी डन बाय ए अलोन इन. मग आता इथं काय भेटतं माहिती आहे का, इफिशियन्सी भेटते. याला काय करू आपण 100 करू, हे पॉईंट काढून टाकू. म्हणजेच 25 × 25, 25 × 5 30, 9 32, 7 25 × 75, 25 × 100. म्हणजे हे दोघं मिळून जर काम करायला लागले तर हा 13 चपात्या खाईल आणि हा किती खाईल फक्त 4. म्हणजे सॉरी हे 13 चपात्या खात असेल. इफिशियन्सी म्हणजे याच्या हे पटीमध्ये याच्या हे आता 3.25 टाइम्स झालं. कोणतं ही व्हॅल्यू 13. मग आता ए जर 13 चपात्या खात असेल आणि बी जर 4 चपात्या खात असेल तर दोघं मिळून इथं टुगेदर दिले ना 7 दिवस, दोघं मिळून 13 आणि 4 किती चपात्या खातील 17. आणि 17 × 7 केलं तर टोटल आपल्याकडे ज्या चपात्या असतील किंवा टोटल जे वर्क असेल आपल्याकडे ते किती असेल 119. मग आपल्याला विचारलं ए अलोन. आता एखाद्याला चपात्या आवडत नसेल तर पिझ्झा बी घेऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही. मग आता इथं काय होईल 119 डिवायडेड बाय, आता एला किती लागेल तर एची कॅपॅसिटी आहे 13 बरोबर. आणि जर बीचं असतं तर इथं काय आलं असतं 119 डिवायडेड बाय 4. म्हणजे इथं बी भेटलं असतं, इथं कोण भेटल ए भेटल. मग 13 होतं 117, 13 होतं 117, 18 19 म्हणजे एवढे दिवस आपल्याला तिथं लागतील. 9 2/13. आता त्या ऑप्शनमध्ये थोडंसं चुकलेलं आहे तर तिथं करेक्शन करून घ्यावं लागेल. मग ह्या पद्धतीने आता इथं डेज दिलेले. आता कधी कधी काय होतं एचं काम दिलं असतं. आता इथं ए आणि बीचं दिलं तर आपण दोघांचे ॲडिशन करून याला गुणलं, 13 आणि 4 17 × 7 केलं. जर फक्त एचं दिलं असतं 3 व्हॅल्यू इथं ए आणि बी, ए आणि बी, कधी कधी ए बी सी, ए बी सी. मग आपल्याला ए बी सीचं दिलं असेल तर ए बी सीने आपण गुणणार. मग विचारणार काय आपल्याला ए किंवा बी किंवा सी. कधी कधी काय होतं आपल्याला सांगतात की बी एकटा ते काम 7 दिवसात करतो. मग बी जर एकटा काम 7 दिवसात करत असेल तर बीची कॅपॅसिटी माहीत झाली 4. मग 7 × 4 केलं आपण तर 7 दिवसात बी एकटा काम करत होता. मग 7 चोक टोटल काम किती झालं 28. तर मग विचारतील ए आणि बीला किती वेळ लागेल किंवा एला किती लागेल. मग असे क्वेश्चन्स इथं व्हेरियस क्वेश्चन व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स याच्यामध्ये तयार होत असतात. पण कॅल्क्युलेट करण्याची मेथड कशी असणार आहे सेमच असणार आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. अमित सुजित टुगेदर कॅन कम्प्लीट द असाइनमेंट ऑफ डेटा एंट्री इन 5 days. अमित आणि सुमित दोघं जण 5 दिवसामध्ये एक डेटा एंट्रीची असाइनमेंट म्हणजे टायपिंग करतात. सुजित स्पीड इज 80% ऑफ अमित स्पीड. आता इथं काय म्हटलंय सुजितची स्पीड ही 80% आहे अमितच्या स्पीडच्या. म्हणजे अमित जर 100 वर्ड टाईप करत असेल तर हा किती वर्ड टाईप करेल 80 करेल बरोबर. आता म्हटलं अमित स्पीड अँड टोटल की डिप्रेशन्स इन द असाइनमेंट इज 5,76,000. आणि सगळे मिळून 5,76,000 त्यांनी कीज प्रेस केले. व्हॉट इज अमित स्पीड इन की डिप्रेशन्स पर हावर. अमितची स्पीड सांगा म्हटलं पर हावरमध्ये. इफ दे वर्क 8 hours अ डे. आता मला सांगा जर ते 8 तास डेली काम करत असेल म्हणजे 8 × 5 दिवसात काम संपवतात. म्हणजे सुजित 40 तास काम करतो आणि अमित सुद्धा किती तास काम करतो 40 तास काम करतो. इथं दिलंय ना 5 दिवसात संपवतात म्हणून. आता मला सांगा 20 × 80 होतं 20 × 5 100 होतं. म्हणजे याने जर 4 की प्रेस केले तर हा 5 की प्रेस करतो बरोबर. मग याने टोटल किती की प्रेस केले असेल तेवढ्या टायमामध्ये तर याला आपल्याला 9 ने डिवाइड करावं लागेल बरोबर. आता इथे याला जर आपण 9 ने डिवाइड केलं तर आपल्याला अमितची स्पीड काढायची आहे म्हणून आपण याला इंटू किती करणार 5 करणार. म्हणजे अमितने टोटल किती की प्रेस केले ह्या होल असाइनमेंटमध्ये अमितने किती की प्रेस केले ते आपल्याला इथे भेटून जाईल. 9 × 54, 9 × 36, 64,000 × 5 एवढे अमितने की प्रेस केले. आता हे किती तासात केले 40 तासात केले. कारण आपल्याला पर हावर्स काढायचे तर हे 0 0 कटला आणि 4 × 1 4
4 1 2 उरले, 4 × 24 1600, 16 पंचे 80 आणि हे 2 शून्य, म्हणजेच त्याने त्याची स्पीड जी असेल ती किती असणार आहे 8000 पर वर्ड मिनिट, बरोबर, किंवा 8000 की डिप्रेशन पर आवर्स असं त्याचं आन्सर असेल. आता इथं जर सुजितचं विचारलं असतं तर इथं आपल्याला 5च्या जागेवर फक्त कशाने गुणावं लागलं असतं, 4ने गुणावं लागलं असतं आणि डिवायडेड बाय परत 40च करावं लागलं असतं. म्हणजे ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता. आता अगेन इथं क्वेश्चन वा 3 नंबरचा, पी कॅन कम्प्लीट अ वर्क इन 12 days 8 hours a day. पी हा एक काम 12 दिवसात करतो, पण तो डेली किती तास काम करतो म्हटलं 8 hours करतो. क्यू कॅन कम्प्लीट द सेम वर्क इन 8 days वर्किंग 10 hours a day. If both P and Q work together working 8 hours a day, in how many days can they complete the work? मग आता इथं काय होतं बघा, 12×8 होतं, इथं 96 तास, बरोबर, आणि इथं 8×10 तास. मी तुम्हाला याच्या आधी एक क्वेश्चन असा सॉल्व्ह करून दाखवला होता. मग आता इथं यांचा गॅप काढण्यासाठी LCM काढून घ्यावं लागेल आपल्याला, यांचं LCM काढून घेऊ आपण. मग आता याचा टोटल वर्क इथं भेटून जाईल, मला वाटतं 9×5=45, 6×5=30, कारण इथं दोघांमध्ये 16चा गॅप आहे आणि 16×5=80 होतं, म्हणजे याला 5ने गुणलं तर आपला आन्सर याचा LCM भेटून जाईल. 9×5=45, 450 आणि 6×5=30, म्हणजे इथं भेटेल 480, म्हणजे हे भेटलं. आणि इथं 8 × किती होईल 48, म्हणजे एका तासात पी हा जर 5 कामं करत असेल तर क्यू एका तासामध्ये किती कामं करतो 6 कामं करतो. मग आता ह्या केसमध्ये काय त्यांनी म्हटलं, दोघं मिळून आता हे 480 कामं त्यांना कंप्लीट करायचे डेली. जर दोघं मिळून करायला लागले ते दोघं मिळून किती कामं करतील एका तासामध्ये, तर 5 आणि 6 11 करतील. पण दिवसात ते 8 तास काम करणारे, आपल्याला डेज विचारलं हाऊ मेनी डेज. मग आता दिवसात 8 तास करणारे झालं, मग हे आपलं आन्सर असेल 8 × 48 होतं, 60/11 म्हणजेच 11×55 आणि 5×60, म्हणजे आन्सर असेल 5/11 डेज. हे एकदम सोपं आहे, फक्त आवर्समध्ये आलं तर याला डे आणि आवर्सला आवर्समध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि किती तास काम करतात, एका तासाचं तर काम भेटलं आपल्याला, मग दिवसात किती काम होतं बघायचं. मग एका दिवसात एवढं, तर हे पूर्ण करण्यासाठी एवढे दिवस लागते. क्लिअर आहे, काही डाऊट याच्यामध्ये बघा. चौथा क्वेश्चन, टू डू द पीस ऑफ वर्क बी टेकन 3 times as long as A and C together. बघा किधर गया, टू डू द पीस ऑफ वर्क बी टेकन 3 times as long as A and C together. बी टेकन टाइम म्हटलेलं आहे बरं इथं, बी टेकन 3 times as long as A and C together, म्हणजे A आणि C ला जर 1 दिवस लागत असेल, इथं डेज आहे बरं, टाइम आहे इथं, थांबा डेज म्हणण्यापेक्षा आपण इथं काय घेऊ टाइम घेऊ, टाइमचा रेशो. तर इथं बी ला 3 times वेळ लागतो अँड C twice as long as, C ला twice टाइम लागतो म्हटलं, as long as A and B together. A आणि B ला जेवढा लागतो त्याच्या C ला twice. आता इथं पण ABCच आहे, इथं पण ABCच आहे. जर आता इथं आपल्याला टाइम दिलेला असेल तर आपण वर्कचा रेशो काढू शकतो. याला जर 1 दिवस लागत असेल तर याला लागेल 3, म्हणजे हे वर्क झालं. म्हणजे हा जर 1 चपाती खात असेल ते दोघं मिळून किती चपात्या खातील 3, म्हणजे आपण ह्या दोघांचा LCM घेतला आधी, किती घेतला 3, तर 3 × 1 = 3 होतं आणि 1 × 3 होतं, म्हणजे ह्या दोघं मिळून जर 3 चपात्या खात असेल तर हा एकटा 1च खातो. आणि इथं ज्यांचा LCM जर घेतला तर 2 भेटतो. मग हा जर एकटा 1 चपाती खात असेल तर हा किती खातो इथं 2 खातो. पण एक लक्षात ठेवा, हे वर्क ABC करत आहेत आणि त्यांचं टोटल वर्क आलं 4, आणि इथं पण AB आणि Cच आहे, पण यांचं वर्क आलं 3. माणसं तर सेम आहे पण वर्क चेंज झालं, म्हणून आपण याला काय करू 4ने गुणू. आता हे 4 कुठून आणले, तर हे 4 इकडून इकडे आणले, 3 आणि 1 किती होते 4, आणि याला कितीने गुणू आपण 3ने गुणू. हे 3 कुठून आणले, तर हे 2 आणि 1 3 होतं, जेणेकरून याचं वर्क सेम होईल. 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. आता काय झालं, ABC तिघं मिळून 12 चपात्या इथं पण खायला लागले आणि ABC इथं पण 12 चपात्या खायला लागले. मग आता इथं क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, इथपर्यंत तर आपण आलतो होतो, इथपर्यंतच आपण हे एवढं सॉल्व्ह केलं. इफ 3 टुगेदर कॅन कम्प्लीट द वर्क इन 10 days. आता तिघं मिळून जर काम करायला लागले
तर किती चपात्या खाणार आहे? 12. आता 12 गुणिले 10 दिवस म्हटलं तर किती चपात्या होतील? टोटल आपल्याकडे 120 होईल. हाऊ लॉंग वुड ए टेक बाय हिमसेल्फ म्हटलंय. मग आता तिघं मिळून जर 120 चपात्या खात असेल, टोटल वर्क म्हणजे 120 असेल, तर एचं कॅल्क्युलेट करायचं. आता इथं बी ए सी आहे, बीचं एकट्याचं 3 आहे, ए सीचं 9 आहे. इथं काय आहे? सीचं एकट्याचं 4 आहे आणि एन बीचं 8 आहे. मग एचं कसं काढणार? तर ए आणि बी मधून जर ए मायनस बी मायनस केला, आता एन बी किती? 8 आहे. 8 मधून ह्या 8 मधून आपण ए बी मायनस केला 3, तर हा भेटल 5. कोणाचं भेटल? एचं भेटल, कारण एन बी मधून बी मायनस केलं. किंवा ए आणि सी मधून सी मायनस करा. मग आता ए आणि सी किती होतं? इथं 9 होतं. 9 मधून हा 4 मायनस केला तरी पण आपल्याला किती भेटल? इथं 5. म्हणजे एची कॅपॅसिटी भेटली 5, बीची आपल्याकडे रेडीमेड आहे 3, सीची आपल्याकडे रेडीमेड आहे 4. म्हणजे एचं काढू शकतो आपण इथं, बीचं काढू शकतो आणि सीचंही काढू शकतो. तर आपल्याला एचं विचारलेलं आहे, तर आन्सर असेल 5 दुनी 10, 2 उरले 5 चोक 20. म्हणजे याला एकट्याला किती दिवस लागतील? इथं 24 दिवस लागतील. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता. अगेन तोच क्वेश्चन आहे, एन बी बी एन सी एन ए एन सी टुगेदर. तर हा क्वेश्चन काढल्यानंतर तुम्ही ए ची इंडिव्हिज्युअल, बी ची इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी काढा आणि त्याच्यावरून कॅपॅसिटीवरून जर त्याचा आपण LCM काढला म्हणजे वर्कवरून आपल्याला काय भेटणार? इथं टाइम भेटणार. तर तुम्ही हा क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व करू शकता. मग अशा पद्धतीने सी टाईपमधले तुम्ही उद्या क्वेश्चन्स सॉल्व करा. त्याच्यात जर तुम्हाला काही क्वेश्चन आले नाही तर तुम्ही मला ग्रुपवरती मेसेज टाका, मग आपण ते डाऊट्स तुमचे ग्रुपमधून क्लिअर करून घेऊ. क्लिअर आहे? त्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला ते कळेल. मे बी एखाद्याला जर एकदाच बघून कळत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ 2 वेळा पण बघू शकता, कारण तुमच्याकडे आता यूट्यूब आहे, एवढी मोठी जिओची याची त्याची कृपा आहे तुमच्याकडे भरपूर सारी. मग तुम्ही एवढं नेट जे रिचार्ज त्याचा वापर करून घ्या आता फुलफिल. आतापर्यंत तर काही जास्त होत नव्हता. त्यानंतर आपण उद्या टाईप डीला सुरुवात करू. ठीक आहे? धन्यवाद.